ठाकरेंच्या सीएम पदाच्या भूमिकेवर काँग्रेस नेते नाराज। सध्या सीएम पदाबाबत चर्चा नको, राज्यात महाविकास आघाडी सरकार आणणं महत्त्वाचं, काँग्रेसमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवासस्थानबाहेरची सुरक्षा वाढवली। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर 2 तास बैठक। महिलांवरील वाढते अत्याचार, आगामी विधानसभा निवडणुका आणि महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या मुद्द्यावर चर्चा, सूत्रांची माहिती। निवडणुका असल्यानं मला सुरक्षा दिली असावी, माझ्या दौऱ्याची खात्रीलायक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते। झेड+ सुरक्षा मिळाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात भाजपला धक्का, समरजित घाटगे पवार गटात प्रवेश करणार। 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीत कागलमध्ये समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश। जय पवारांचे बारामतीतील दौरे वाढले। जय पवारांच्या उमेदवारीबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल, दादांचं वक्तव्य। बारामतीत जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढतीची राजकीय वर्तुळात चर्चा। मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला धक्का, सत्ताधाऱ्यांच्या 17 साखर कारखान्यांना दिलेल्या 2265 कोटींच्या कर्ज वितरणास मनाई। एमपीएससीचे विद्यार्थी रोहित पवारांसह शरद पवारांच्या भेटीला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार, पवारांचं विद्यार्थ्यांना आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षणाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, दोन्ही सुनावण्यांकडे देशाचं लक्ष। मावळच्या घटनेतील आरोपी तेजस दळवीला कोर्टाकडून फाशीची शिक्षा। वर्षा की राजभवन मागे, फाशी कुठे दिली या राऊतांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर। शिंदेंनी सांगितलेलं मावळमधील प्रकरण 2 वर्षांपूर्वीचं, आरोपी तेजस दळवी विरोधात 2022 सालीच गुन्हा दाखल, शिक्षा सुनावली मात्र अंमलबजावणी नाही, पीडितेच्या नातेवाईकांचं म्हणणं। अकोल्यात 10 वर्षीय मुलीवर अत्याचार, अकोट फाईल पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। 10 दिवसांपासून सुरू असलेले निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर घरांचं वाटप करा, विकासक संघटनेची सिडकोला सूचना। सोडतऐवजी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य देण्याची सूचना। 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षेचा आज निकाल, विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येणार। राज्यभर कांद्याची आवक घटल्यानं बाजारभाव वाढण्यास सुरू। मुंबई, नवी मुंबईतील किरकोळ मार्केटमध्ये कांद्याचे दर 45 ते 60 रुपयांवर। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 3768 हेक्टर पिकांचं नुकसान। वाशिमच्या कारंजामध्ये देखील ढगफुटी सदृश्य पाऊस, सखल भागात पाणी साचलं। डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचा धमाका। नीरज चोप्राने शेवटच्या थ्रोमध्ये 89.49 मीटर भालाफेक करून दुसरं स्थान पटकावलं। ब्रिजभूषण सिंहाविरोधात साक्ष देण्यापूर्वी महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवली, विनेश फोगाटचा आरोप, तर विनेश फोगाटचे आरोप दिल्ली पोलिसांनी फेटाळले।